खुशी की बात है, आप देख सकते हैं मैंने अपना वोट दिया, यानी मैंने जो मेरा संविधान, मेरा आइन का जो हक था, मेरा हक मैंने अदा किया है। अगर आपने भी अगर अभी तक अपना हक अदा नहीं किया, यानी अपना वोट नहीं दिया, तो ज़रूर दें, क्योंकि आपका वोट ही आपका अधिकार है और आपका वोट ही आपका विकास कर सकता है। इसे याद रखिए, अपना वोट किसी के डर से या किसी की ज़बरदस्ती से या किसी के कहने से ना दीजिए, क्योंकि आपकी वोट की ताकत आप जान सकते हैं। अगर आपने सही उम्मीदवार चुनकर अपने वोट की ताकत को जानकर सही लोगों को चुना, तो 5 साल यूँ समझिए कि आपने अपनी वोट की ताकत को जानकर अपने वार्ड का विकास किया है। ವಿಜಯಪುರ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಗೆ ನೂತನವಾಗಿ ಡಿಲಿಮಿಟೇಷನ್ ಆದಮೇಲೆ ಇವತ್ತು ಚುನಾವಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ಮತದಾರರು ಹೆಚ್ಚು ಉತ್ಸುಕತೆಯಿಂದ ಮತ್ತು ಉತ್ಸಾಹದಿಂದ ಮತದಾನ ಎಲ್ಲ 33 ಕಡೆ ಏನಿದೆ ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳೇನಿದ್ದಾರೆ ಆ ಎಲ್ಲ ಬೂತ್ಗಳಲ್ಲಿಯೂ ಭಾಳ ವೇಗವಾಗಿ ಇವತ್ತು ಮತದಾನ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ನಮ್ಮ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ ಸಲ ಸ್ಪಷ್ಟ ಬಹುಮತವನ್ನು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಪಡಿತೀವಿ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಹಿಂದುತ್ವ ನಮ್ಮದು ವಿಶೇಷ ಶಾಲೆ ಆಗ್ತದೆ. ನಮ್ಗೆ ಹಲವಾರು ಸ್ವಲ್ಪದು ಏನು ಒಂದೊಂದು ಮತದಾರರು 2-3 ಕಡೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಕಡೆ ಇದ್ದೇ ಇದೆ. ಎಲ್ಲಿ ಎರಡು ಡಬಲ್ ಆಗ್ಯಾವೋ ತ್ರಿಬಲ್ ಆಗ್ಯಾವೋ ಅದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಡಿಲೀಟ್ ಆಗಿದೆ. ಕೆಲವೊಂದು ಲೋಪದೋಷಗಳು ಆಗಿವೆ. ಅದನ್ನು ತಹಸೀಲ್ದಾರರು ಮತ್ತೆಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಅದನ್ನು ಸರಿಪಡಿಸುವಂಥ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. 100% BJP ಗೆಲುವಿದೆ. BJP ಮುಂದಿನ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯನ್ನು ನಾವು ವಶಪಡಿಸ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಒಳ್ಳೆಯ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಮಾಡಿ ಕೆಲವರಿಗೆ ನಾ ಎಲ್ಲ ಮತದಾರ ಬಂಧುಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಎಲ್ಲರೂ ಮನೆಯಿಂದ ಹೊರಗೆ ಬಂದು ತಮ್ಮ ಅಮೂಲ್ಯವಾದಂಥ ಮತದಾನ ಮಾಡೋದ್ರ ಮೂಲಕ ಪ್ರಜಾತಂತ್ರದ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಎತ್ತಿ ಹಿಡಿಬೇಕಂತ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅದು ಕ್ರಮ ಜಿಲ್ಲಾಧ್ಯಕ್ಷರು ಈಗಾಗಲೇ ಪಕ್ಷ ತೊಗೊಂಡಿತ್ತು. ಅದೇನಾಗೋದಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಪರಿಣಾಮ ಆಗೋದಿಲ್ಲ. ವಿಜಯಪುರ ಜನರಿಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇನ್ನೂ ಭಾಳಷ್ಟು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಮ್ಯಾಗ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ, ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ನಿಶ್ಚಿತವಾಗಿ ನಾವು ಬಹುಮತದಿಂದ ಈ ಒಂದು ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯನ್ನು ಗೆಲ್ತೀವಿ. ಓಕೆ सर, आपने वोट किया? अभी हमारा वार्ड नंबर 30 में जाकर अभी वोट करूँ। तमाम लोगों को 35 वार्ड के लोगों को मैं रिक्वेस्ट करता हूँ, आपको अपना अपना वोट, एक वोट बहुत कीमती है, आपको वोट करना बहुत ज़रूरी है। सर 3 घंटे हुआ लेकिन मतदान बूथ अभी तक खाली नजर आ रहा है। आज जुम्मा है, नमाज है, नमाज के वास्ते रेडी होने वो लेट होता है। हर एक ले को भी अपील करता हूँ, नमाज हुए के बाद में 5 बजे तक टाइम है। एक वोट एक ले के वास्ते बहुत अच्छा होता है। सर काफ़ी मतदार जो है परेशान नज़र आ रहे हैं, उनका वोट डिलीट हुआ है या और इस वार्ड से उस वार्ड से इस वार्ड घूम रहे हैं। वार्ड नंबर 23 का कैंडिडेट था मैनू अगसवाड़कर को, उन्हें हमें बोलने में एकला टर्न दे, दूसरे को न को करने में हमें रिक्वेस्ट करने में उन्हें काले है, उसका डिलीट कर को बता रहे हैं। कैंडिडेट का ही नाम डिलीट कर बता रहे। सर्टिफाई कापी दी उसे ठहरने, उन्हें परमिशन सब लिए, टैक्स भरे सब करे, उसे उसका डिलीट करें। ऐसा कारपोरेशन में बैठते हैं, जिंदे रेस वाले मरे करते हैं, डिलीट करते हैं। ये वार्ड अब 30 नंबर वार्ड का रहा तो 12 नंबर वार्ड बाते हैं, 11 नंबर वाले को 20 नंबर को बात हैं, डिलीट करते हैं। वो ऑफिसर कौन से किसे काम दे रहते हैं, उन्होंने वो डिलीट करने चुप सिक्के मारे तो नहीं है। वहाँ जाकर उन्हें है क्या नहीं है वो देखो, पूरा चेक कर को डिलीट करना। तुम्हें चुप हुआ उसके उनके 10 है, इनके 15 चुप बस सिक्के मारे तो कैसा है। देखने में आ रहा है कि लोगों से पता चल रहा है कि जो लिस्ट आपको दिए हैं, कैंडिडेट्स को दिए हैं, वो लिस्ट और अंदर जो पोलिंग ऑफिसर के पास जो लिस्ट है उसमें काफ़ी अलग है। अंदर की लिस्ट उन्होंने नहीं देते, वो डिलीट मार को देते हैं। बाहर के लिस्ट में नाम है, अंदर के लिस्ट में नाम डिलीट है।
ऐसा है की करती सरकार इससे पहले एमएलए इलेक्शन भी एज करी। उनको काम करने का पार्टियां के बारे में नहीं काम करना, इलेक्शन कमिश्नर क्या बोलता है वो काम करना। ये बाहर के लिस्ट में पूरे हैं, अंदर के लिस्ट में जाओ, एक घर में एक दो अस्सलाम वालेकुम। तमाम बीजापुर के रहने बसने वाले तमाम लोगों को, ख़ास तौर पे जितने भी वोट डालने के उम्र तक पहुंच गए हैं या वोट का अपना हकदार हैं, सभी लोगों से मैं ये गुजारिश करता हूं कि आप अपना वोट का इस्तेमाल करें, क्योंकि हमारा ये संवैधानिक हक है। इस हक का आप इस्तेमाल करेंगे। और अभी आज शाम के 5 बजे तक टाइम है। आप लोगों को फिर एक बार मैं गुजारिश करता हूं कि आप अपने वोट का इस्तेमाल करें। अस्सलाम वालेकुम। ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಮತದಾರರಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಮತದಾರರಲ್ಲಿ ಹೆಸರು ಮೊದಲು ಮತಪಟ್ಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದರಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇದೆ, ಆದರೆ ಏನು ಫೈನಲ್ ಲಿಸ್ಟ್ ಇಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೊಟ್ಟಿದ್ದದ ಅದರಲ್ಲಿ ಡೆಲೀಟ್ ಹತ್ತಿಸಿ ಬರ್ತಾ ಇದೆ. ಸುಮಾರು ಒಂದು ಬೂತ್ನಲ್ಲಿ 100, 150, 200 ಈ ಥರ ಡೆಲೀಟ್ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಮತದಾರರಿಗೆ ಮತ ವಂಚನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಒಂದು ಹುಮ್ಮಸ್ ಇದು ಮಾಡಿ ಈ ಸರ್ಕಾರವನ್ನು ವಂಚಿತ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಅದರಿಂದ ಸರ್ಕಾರ ತಕ್ಷಣವೇ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಎಚ್ಚರಿಕೊಳ್ಬೇಕು. ಬೇರೆ ಬೇರೆ ವಾರ್ಡಿಂದ ಮತಗಳನ್ನು ತಂದಿಸಿ ಬೇರೆ ಈ ಕಡೆ ಹಾಕ್ಯಾರ, ಈ ಕಡೆ ಮತಗಳು ಆ ಕಡೆ ಹಾಕ್ಯಾರ, ಎಲ್ಲ ಮತದಾರರಿಗೆ ತೊಂದರೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಗೊಂದಲ ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಆ ಗೊಂದಲವನ್ನು ನಿವಾರಣೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಈ ಏನು ಮತಪಟ್ಟಿಯನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಸರಿಯಾಗಿ ಮಾಡಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ಮತದಾರರಿಗೆ ಮತ ಹಾಕಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಸಿಗ್ತಾ ಇಲ್ಲ. ನಾನು ಈಗಾಗಲೇ ಎಸಿ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಭೇಟಿಯಾಗಿದೆ, ಅವರು ಕೂಡ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರು, ಆರ್ಕೆ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟರು. ಅದು ಅಲ್ಲದೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಮ್ಮ ಮುನ್ಸಿಪಾಲಿಟಿಲಿಂದ ಅಲ್ಲಿ ಜಮಾದಾರರ ಮತ್ತು ವಡ್ರಕಲ್ಲತ್ತಿ ಬಂದಿದ್ರು, ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ಒಪ್ಕೊಂಡ್ರು ಅವರು ಈ ತಪ್ಪಾಗಿದೆ ಸರ್ ಹತ್ತಿಸಿ. ಆದ್ರೆ ತಹಶೀಲ್ದಾರ್ ಆಫೀಸ್ನಿಂದ ಇದು ತಪ್ಪಾಗಿ ಬಂದವು, ನಾವೇನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂತಂದ್ರು. ಈಗ ಅವರು ಮತದಾರರು ಇದ್ದು ಮತಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇದ್ದಿದ್ದು ಡೆಲೀಟ್ ಅದು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅವರು ಮುಂದಿದ್ದಾರೆ. ಸಾಕಷ್ಟು ಮಂದಿ ಇಲ್ಲಿ ವಯಸ್ಕರು ಬಂದ್ ಕಿಸಿ ಮತ ಹಾಕ್ಬೇಕತ್ತಾರ. ಒಂದ್ ಕಡೆ ಸರ್ಕಾರ ಮತ ಚಲಾವಣೆ ಮಾಡ್ಬೇಕತ್ತಾರ, ಒಂದ್ ಕಡೆ ಸರ್ಕಾರ ಕೂತು ಕಿಶ ಮತಗಳನ್ನು ಡೆಲೀಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ. ಅದು क्या चले हैं? Blue Ruby, specialist in 1 and 2 gram gold plated ज्वेलरी, अमेरिकन डायमंड, एंटिक आर्ट ज्वेलरी अब आपके शहर में राम मंदिर रोड बीजापुर। 1 ग्राम गोल्ड शॉप है हमारी। यहाँ पे हर चीज मिलेगी आपको, लॉन्ग नेकलेसेस पकड़ के शॉर्ट्स, सभी हेड टू टो आपको सभी लेडीज आइटम मिलेंगी, जेंट्स आइटम भी मिलेगा, एडी, एंटी और ऑक्सीडाइज सभी चीजें मिलेंगी। क्वालिटी एकदम A1 है, एज इट इज गोल्ड के जैसा दिखता है। आप हमारे शॉप पे एक बार विजिट करिए, देखिए, आपको सेटिस्फेक्शन मिलेगा। थैंक यू।